Hello everyone. Today's topic is universal motor. A very important topic, universal motor. आतापर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रिकल मोटर सिंगल फेज इंडक्शन मोटर बघितल्या. त्यामध्ये आपण स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, त्यानंतर कॅपॅसिटर स्टार्ट मोटर, कॅपॅसिटर रन मोटर, त्यानंतर परमनंट कॅपॅसिटर स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. आज आपण बघणार आहोत युनिव्हर्सल मोटर. युनिव्हर्सल मोटर युनिव्हर्सल हे नाव का बरं देण्यात आलं, तर ही मोटरची एक विशेषता आहे. या मोटरची ही मोटर AC ॲज वेल ॲज DC सप्लाय दोन्ही सप्लायवर रन करते. AC दिला आणि आता हे कसं काय पॉसिबल आहे, तर हे पॉसिबल आहे ब्रशेस आणि कम्युटेटरमुळे. ज्यावेळेस तुम्ही AC सप्लाय देता, कम्युटेटर असा डिव्हाइस आहे जो ACचं कन्व्हर्जन DC मध्ये करते आणि युनिडायरेक्शनल टॉर्क क्रिएट करते. आता AC जर सप्लाय दिला तर टॉर्क जो आहे तो पॉझिटिव्ह हाफमध्ये वेगळ्या दिशेने आणि निगेटिव्ह हाफमध्ये वेगळ्या दिशेने क्रिएट व्हायला पाहिजे. पण कम्युटेटरमुळे DC झाल्यानंतर टॉर्क हा युनिडायरेक्शनल रोटेट होतो. आता हा AC सप्लाय, जर AC सप्लाय अदर मोटरला दिला असता, जर ब्रश अरेंजमेंट नसती तर काय झालं असतं, हे ॲक्च्युली DC मोटर आहे. जर तुम्ही याला AC सप्लाय दिला असता तर काय झालं असतं, जेव्हा पॉझिटिव्ह हाफ असता तेव्हा रोटर क्लॉकवाईज मूव्ह व्हायला सुरुवात झाली असती आणि जेव्हा निगेटिव्ह हाफ असता तेव्हा अँटी क्लॉकवाईज मूव्ह झाली असती. तर मोटर फक्त व्हायब्रेट झाली असती पोझिशनमधला, रोटर रन झाली नसती. तर आता इथे कन्व्हर्जन होते AC टू DC, त्याच्यामुळं AC और DC दोन्ही सप्लायवर युनिव्हर्सल मोटर रन करते. आता याचं कन्स्ट्रक्शनल डिटेल या डायग्राममध्ये. आता कन्स्ट्रक्शन डिटेलबद्दल जर बोलायचं झालं तर स्टेटर वाइंडिंग आहे, फील्ड. आता इथे नॉर्थ आणि हे स्टेटर आहे तुमचं, नॉर्थ आणि साऊथ AC सप्लाय दिला आहे आणि स्टेटर भोवती कॉईल गुंडाळलेली आहे. पण विशेषतः अशी, याला सिरीज बाउंड मोटर पण म्हणतात. सिरीज बाउंड मोटर म्हणजे याची जे फील्ड वाइंडिंग आहे सिरीजमध्ये असते तुमच्या आर्मेचर वाइंडिंग सोबत. आर्मेचर वाइंडिंग आणि नंतर पुन्हा आर्मेचर वाइंडिंग, नेक्स्ट नंतर पुन्हा फील्ड वाइंडिंग आणि रिटर्न. अशा प्रकारे याचं कन्स्ट्रक्शन आहे बघा. आता यावर रोटरवर, हे तुमचं रोटर किंवा आर्मेचर, रोटरवर ब्रशेस आहे आणि रोटरवर कम्युटेटरवर ब्रशेस. जी आर्मेचर वाइंडिंग आहे ती तुमची कम्युटेटर सोबत लिंक आहे. ठीक आहे. या कम्युटेटरवर तुमचे ब्रशेस रोटेट होतात. आता सप्लाय हा आर्मेचर वाइंडिंग पर्यंत पोहोचतो कसा, जेव्हा रोटर रोटेट होईल तेव्हा. मग आता हे कंटिन्युअस कनेक्शन नाही आहे, इथे कनेक्शन ब्रेक आहे. आता कनेक्शन ब्रेक कसा, ब्रशेस हे कम्युटेटरवर फक्त स्लिप होतात. ज्यावेळेस रोटर रोटेट होते तेव्हा हा सप्लाय फेज रोटेट नाही होत त्याच्यासोबत, सप्लाय फेज त्याच पोझिशनवर राहतो. फक्त रोटर जे आहे हे रोटेट होते आणि ब्रशेस जे आहे ते यावर स्लिप होतात. नाहीतर काय झालं असतं, ज्यावेळेस आता हे जर कंटिन्युअस कनेक्शन असतं पूर्ण असं, तर रोटर सोबत तुमचे सप्लाय फेज पण रोटेट झाले असते. पण असं होत नाही, कारण की इथे ब्रशेस अरेंजमेंट आहे. तुम्ही DC मोटरमध्ये शिकलेले असालच. स्टेटरमध्ये बघा फील्ड वाइंडिंग. कशासाठी आहे फील्ड वाइंडिंग, जनरेट मॅग्नेटिक फील्ड. आता जेव्हा स्टेटरला सप्लाय देतो, स्टेटरमध्ये काय होते, मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. नंतर रोटर, आर्मेचर वाइंडिंग विथ करंट थ्रू कार्बन ब्रशेस टू जनरेट मॅग्नेटिक फील्ड. आता आर्मेचरमध्ये करंट हा ब्रशेस थ्रू येतो. आता हा तुमचा इनपुट करंट, हा तुमचा इनपुट करंट. सगळ्यात पहिले फील्डला कॉईल गुंडाळलेली आहे, इथे नॉर्थ टू साऊथ फ्लक्स क्रिएट होईल. ठीक आहे, नॉर्थ टू साऊथ फ्लक्स क्रिएट होईल. त्यानंतर हा जो करंट आहे हा आर्मेचर वाइंडिंग पर्यंत पोहोचतो कसा, इथे जाऊन ब्रशेस
ब्रशेस नंतर कम्युटेटर नंतर आर्मेचर वाइंडिंग. बघा इथे ब्रशेस नंतर कम्युटेटर सोबत आर्मेचर वाइंडिंग लिंक आहे. आणि नंतर जो इकडचा साऊथचा जो रिजन आहे तो इथे येईल आणि हा रिटर्न पाथ. तर अशा प्रकारे करंटचा पाथ कंप्लीट होतो. ब्रशेस हे काय आहे, मेकॅनिकल लिंकिंग टू द पॉवर सप्लाय आणि रोटर. आता हे जर ब्रशेस नसते, मी तुम्हाला मागेच सांगितलं, ब्रशेस जर नसेल तर काय होईल, जर रोटेट होईल तर तुमचा हा सप्लाय वायर पण रोटेट होईल त्याबरोबर. पण असं जर झालं तर पॉसिबल नाही आहे कनेक्शन. त्याच्यामुळं ब्रशेस हे मेकॅनिकल लिंक प्रोव्हाइड करते. कोणासोबत? सप्लाय आणि रोटर सोबत. हा तुमचा सप्लाय आणि तुमचं हे रोटर यासोबत ब्रशेस मेकॅनिकल लिंक प्रोव्हाइड करते. आणि कंपन्सेटिंग वाइंडिंग. आता आपण कंपन्सेटिंग वाइंडिंगचा कन्सेप्ट बघणार आहोत. पण त्या अगोदर सिरीज वाउंड डीसी मोटर. सिरीज वाउंड का बरं म्हणतात? कारण की तुमचं जे आर्मेचर वाइंडिंग आहे हे सिरीजमध्ये आहे तुमच्या फील्ड वाइंडिंग सोबत. याचं जर तुम्ही सर्किट ड्रॉ कराल, पहिले फील्ड वाइंडिंग, नंतर तुमचं आर्मेचर वाइंडिंग आणि नंतर तुमचा सप्लाय रिटर्न प्लस मायनस. इथं तुम्ही AC पण देऊ शकता, ऑब्लिक DC पण देऊ शकता. ठीक आहे. अशा प्रकारे सिरीज वाउंड DC मोटर आहे. याचा स्टार्टिंग टॉर्क खूप जास्त हाय असतो आणि याची स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स असते ती व्हेरिएबल आहे. आता रन्स ॲट डेंजरसली हाय स्पीड ऑन नो लोड. म्हणून या मोटरला कधीच आपण लोडवरच ऑन करतो. नो लोडवर जर ऑन जर केलं याला, तर याचा स्पीड जो आहे इतका डेंजरस असतो की हा बेसमेंट सगळं बाहेर मशीनला बाहेर फेकू शकतो. त्याच्यामुळे तिथे हार्म होऊ शकते. म्हणून या मोटरला कधीच आपण नो लोडवर ऑन नाही करायचं. नेहमी मोटरला लोड प्रोव्हाइड करायचं. आणि याची रेंजेस जे आहे ते काही वॅटपासून ते 2000 वॅटपर्यंत राहू शकते. हे बघा स्टेटरचं कनेक्शन. स्टेटर जे आहे ते सेलियंट पोल आहे. स्टेटरचे जे पोल आहे ते सेलियंट टाईप आहे. सेलियंट टाईप म्हणजे हॉर्शू. आता बघा हा जो शेप आहे याला म्हणतात सेलियंट शेप. आणि स्टॅक लॅमिनेशन बनलेला आहे. हे पूर्ण एक पार्ट आहे जोडलेला. स्टॅक लॅमिनेशन कशासाठी असते? हिस्टेरिसिस आणि एडी करंट लॉस. आता एडी करंट लॉस होऊ नये त्याच्यासाठी लॅमिनेशन असते. हे बघा हे प्रत्येक पार्ट एकमेकांना जोडून हे पूर्ण स्टेटर बनलेला आहे. हे तुमचं कन्स्ट्रक्शन. हा तुमचा सप्लाय AC सप्लाय फील्ड वाइंडिंग, नंतर इन सिरीज विथ आर्मेचर वाइंडिंग आणि रिव्हर्स बॅक. आता इथे कंपन्सेटिंग वाइंडिंग ही हा जो दाखवला आहे हा नॉन कंपन्सेटेड टाईप दाखवलेला आहे. 2 टाईप पडतात युनिव्हर्सल मोटरची. या फिगरमध्ये जे दाखवलं आहे हे नॉन कंपन्सेटेड टाईप आहे विथ कॉन्सन्ट्रेटेड पोल. नॉन कंपन्सेटेड म्हणजे इथे कसल्याही प्रकारची स्टेटरमध्ये एक वेगळ्या प्रकारची वाइंडिंग नाही. इथं कंपन्सेटेड वाइंडिंग असते, जे नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत. ते कंपन्सेटिंग वाइंडिंग का बरं असते? ते कंपन्सेटिंग वाइंडिंग असते आर्मेचर रिॲक्टन्स व्होल्टेज जे आहे आर्मेचर रिॲक्टन्स व्होल्टेज ते रिड्यूस करण्यासाठी असते. आता त्या कंपन्सेटिंग, आता हा झाला हा नॉन कंपन्सेटेड टाईप झाला विथ कॉन्सन्ट्रेटेड पोल्स. आता आपण बघणार आहोत कंपन्सेटेड टाईप विथ डिस्ट्रीब्युटेड फील्ड. हे दुसऱ्या प्रकारचा टाईप आहे. याच्यामध्ये मेन फील्ड वाइंडिंगच्या सिरीजमध्ये कंपन्सेटिंग वाइंडिंग पण असते आणि नंतर आर्मेचर वाइंडिंग असते. 3 वाइंडिंग आहे, मेन फील्ड वाइंडिंग, कंपन्सेटिंग वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग. आता हे जे कंपन्सेटिंग वाइंडिंग आहे याचा रोल काय आहे? याचा रोल खाली दिला आहे. कंपन्सेटिंग वाइंडिंग इट इज यूज टू रिड्यूस द रिॲक्टन्स व्होल्टेज प्रेझेंट इन आर्मेचर वेन मोटर रन. जेव्हा मोटर रन होते तेव्हा तिथे फ्रिक्वेन्सी चेंज होते आणि फ्रिक्वेन्सी चेंज जर झालं तर एक्सेल काय आहे 2πfl. आता एफची व्हॅल्यू जर चेंज झाली तर रिॲक्टन्स व्होल्टेज काय होते? चेंज होते. त्याच्यामुळे रिॲक्टन्स व्होल्टेज चेंज व्हायला नको. त्यामुळे तिथे कंपन्सेटिंग वाइंडिंग अपोज करते रिॲक्टन्स व्होल्टेज चेंज होण्यासाठी. त्याच्यामुळे तिथे कंपन्सेटिंग वाइंडिंगचा रोल आहे. आता हा बघा या फिगरमध्ये हे सिंपल DC मोटरची फिगर आहे. आता AC किंवा DC सप्लाय दिला, नंतर हा
सिरीज फील्ड वाइंडिंग. आता हे पोलवर तुमच्या मॅग्नेटवर कॉईल गुंडाळलेली आहे. नंतर कशाला जाते? ब्रशेसला. ठीक आहे, बघा पुन्हा आपण याचा पाथ फॉलो करणं आवश्यक आहे. पाथ फॉलो करणं सप्लाय टू फील्ड वाइंडिंग. फील्ड वाइंडिंग म्हणजे जे मेन पोलवर तुमच्या स्टेटरमध्ये जे पोल आहे आपण पाहिले लॅमिनेटेड पोल. त्यानंतर ब्रशेस. बघा ब्रशेसपर्यंत आलो आपण. ब्रशेस नंतर कुठे जाणार? कम्युटेटर. ब्रशेस जे आहे कशावर फिक्स असतात? कम्युटेटरवर. हे जे हाफ सर्कल दिसत आहे, 2 हाफ सर्कल, ती आहे कम्युटेटर. आणि कम्युटेटर कशाला कनेक्टेड आहे? तुमच्या रोटरच्या वाइंडिंगला. आता रोटरची वाइंडिंग 2 पार्टमध्ये डिवाइड आहे, ए आणि बी. ॲरो दाखवलेले आहे, डायरेक्शन पण दाखवली आहे. बी मध्ये करंट इन्सर्ट होतो आणि ए मध्ये करंट येतो. आता बघा पुन्हा करंटचा पाथ टेस्ट करू. ब्रशपासून आपण कुठे गेलो? ब्रशपासून कम्युटेटरवर. कम्युटेटरपासून बी मध्ये, बी जो पार्ट आहे बी मध्ये, बी नंतर ए पासून कुठे येणार? या खालच्या ब्रशमध्ये. खालच्या ब्रश नंतर इथे, नंतर हा सेकंड पोल नंतर रिटर्न इथे. अशा प्रकारे सर्किट कंप्लीट होते. आता तुम्ही DC मोटरमध्ये वर्किंग प्रिन्सिपल शिकले असाल. इथे कोणता रूल लागतो? इथं फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल लागतो. जर तुम्ही तुमच्या 3 हाताचे जर डाव्या हाताचे जर पहिले 3 फिंगर्स जर 90 एकमेकाला परपेंडिक्युलर जर स्ट्रेच केले तर तुम्हाला इथे करंटची डायरेक्शन, फील्डची डायरेक्शन आणि रोटेशनची फोर्सची डायरेक्शन माहीत पडेल. आता इथं कंडक्टर बी कन्सिडर करा आणि त्याला फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल लावा. आता तुम्ही जर डाव्या हाताचे पहिले 3 बोटं जर, आता फील्डची डायरेक्शन कशी काय कन्सिडर करा? नॉर्थ टू साऊथ. या दिशेनं तुमचं कोणतं फिंगर असलं पाहिजे? या दिशेनं तुमचं असलं पाहिजे फॉरवर्ड फिंगर, म्हणजे सेकंड नंबरचं फिंगर. थंब नंतरचं जे फिंगर आहे ते या दिशेनं असलं पाहिजे. नंतर तुमचा करंटची डायरेक्शन कोणती असली पाहिजे? जी बी मध्ये दाखवली. ठीक आहे, जे बी कंडक्टरमध्ये दाखवली आहे ती करंटची डायरेक्शन असली पाहिजे. आता हे 2 फिंगर जर तुम्ही दाखवले, करंट कोणतं फिंगर रिप्रेझेंट करते? मिडल फिंगर रिप्रेझेंट करते. आता राहिला फक्त थंब. आता थंब ज्या दिशेनं असेल त्या दिशेनं तुमचं कॉईल रोटेट होईल, त्याच दिशेनं तुमचं रोटर रोटेट होईल. अशा प्रकारे हे DC मोटरचं प्रिन्सिपल आहे. आता युनिव्हर्सल मोटर म्हणजे नथिंग बट द DC मोटर. त्या दिशेनं तुमचं रोटर टॉर्क क्रिएट होईल आणि मोटर रोटेट व्हायला सुरुवात होईल. आता याची स्पीड लोड कॅरेक्टरिस्टिक जर बघायची असेल तर स्पीड लोड कॅरेक्टरिस्टिक सिंपल DC मोटर सारखीच आहे. आता बघा ही कॉन्स्टंट स्पीड. आता हे DC ऑपरेशनसाठी आणि हे AC ऑपरेशनसाठी. जसा टॉर्क वाढतोय तुमचा तसं स्पीड काय होतोय? लोड टॉर्क जसा वाढतोय तसं तुमचा स्पीड कमी होतोय. स्पीड आता इथे रिलेशन जे आहे, स्पीड हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू करंट, लोड करंट. म्हणजे जसा तुमचा लोड करंट वाढेल टॉर्क वाढेल. आता टॉर्क जो आहे हे प्रोपोर्शनल असतो करंटला. जसा तुमचा करंट वाढतोय, टॉर्क वाढतोय, तसं तुमचा स्पीड काय होतोय? डिक्रीज होतोय. अशा प्रकारे हे स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स आहे. अँड टॉर्क इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड. गेअर्स आर यूज टू गेट द रिक्वायर्ड स्पीड फॉर रिक्वायर्ड लोड. यामध्ये गेअर अरेंजमेंट पण असते. हे तुमचा करंट आणि हा तुमचा पॉवर आउटपुट. जसा करंट वाढतोय तशी स्पीड काय होते? कमी होते. आता याचे अप्लिकेशन काय? यूज इन व्हेरियस होम अप्लायन्सेस. आता हे होम अप्लायन्सवर पण यूज होते. व्हॅक्यूम क्लीनर महत्त्वाचं. ड्रिंक आणि फूड मिक्सरमध्ये यूज होते. डोमेस्टिक सेविंग मशीन जे AC वर पण चालते आणि DC वर पण चालते. सेविंग मशीन माहिती आहे तुम्हाला, घरगुती. त्यानंतर द हायर रेटिंग युनिव्हर्सल मोटर आर यूज. पोर्टेबल ड्रिल, ब्लेंडर्स, हेअर ड्रायरवाली जी मशीन राहते, ग्राइंडर, टेबल फॅन्स, ब्लोवर, पॉलिशर आणि किचन अप्लायन्सेस. हे इम्पॉर्टंट अप्लिकेशन्स आहेत. ॲडव्हान्टेजेस काय? सिम्पल स्ट्रक्चर. आता सिम्पल स्ट्रक्चर, ब्रशेस आहेत, थोडंफार कॉम्प्लेक्स आहे, एकदम सिम्पल पण नाही आहे. रोबस्ट आहे, एक्सटर्नल जे हार्म असतात ते सहन करू शकते. साईज कमी आहे, पोर्टेबल आहे आणि मोटर रोटेट दॅन 3000 ते 20000 RMP. याची स्पीड जी असते ती खूप हाय असते. डिसॲडव्हान्टेजेस. आता डिसॲडव्हान्टेज तर मेन तुम्हाला माहीतच आहे, ब्रशेस असल्यामुळे स्पार्क होईल. स्पार्क ऑकरिंग बिटवीन ब्रशेस आणि कम्युटेटर. कारण की ब्रशेस कम्युटेटरवर घासतात.
कम्युटेटर रोटेट होते, ब्रशेस रोटेट होत नाही. मग आता जर तिथे फ्रिक्शन जर होईल तर तिथे स्पार्क क्रिएट होईल आणि त्याच्यामुळं नॉईस, रनिंग कंडिशनला नॉईस येते. ॲज अ रिझल्ट लाईफ ऑफ ब्रशेस इज रिड्यूस, हाय मेंटेनन्स रिक्वायर, हाय ब्रश टेम्परेचर रिझल्ट इन लिमिटेड लाईफ टाईम. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रिपल्शन मोटर बघू.